आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय झालं किशोर सर? एवढं टेन्शन का आलंय तुम्हाला? खरं तर आम्हाला गुन्हेगाराच्या बाबतीत एक हिंट मिळाली होती। ती अशी की कुंपणात शेत खातंय। हा दादा, कुंपणात शेत खातंय याचा अर्थ समजला असेल ना तुला? एक मिनिट, सगळे किशोरना का बोलता? त्यांचा काय संबंध? त्यांनी काय केलं? हे काय चाललंय? सांगते। एक काम करा, हॉटेलमधले जे विश्वासातले 2 शेफ आहेत त्यांना पकडा, त्यांना पैशाचा आमिष द्या, काय वाटेल ते द्या आणि त्यांना विकत घ्या। नाही आले तर त्यांना कुटुंब संपवण्याची धमकी द्या। पण काही करा आणि 2 ते 4 आठवडे त्यांना तिथून बाहेर काढा, कारण ते गेल्याशिवाय मला माझी 2 माणसं तिथे घुसवता येत नाहीयेत। काही झालं तरी माझी 2 माणसं आत गेली पाहिजेत। माझा फूड पॉइझनिंगचा प्लॅन लवकरात लवकर एक्झिक्यूट करायचा आहे। बाबा आजी, मी हे का करीन? अहो, कोणीतरी मला अडकवण्याचा प्रयत्न करते। हे सगळं एडिट केलेलं असू शकतं। माझ्यावर विश्वास ठेवा, मी काही केलेलं नाहीये। ह्या फोन रेकॉर्डिंग संदर्भातला पोलिसांचा रिपोर्ट सुद्धा आमच्याकडे। प्रमोद सर, खात्री पटत नसेल तर चेक करून घ्या। एजे, हे काही पहिल्यांदा नाहीये। किशोर सरांनी जेव्हापासून आपलं हॉटेल जॉईन केलंय तेव्हापासून हे असे स्कॅम्स करत आलेत ते। मागच्या वेळी विराज सर आणि प्रमोद सरांवर एक्स्ट्रा पार्सल्सच्या घोटाळ्यांचा जो आळा आला होता ना, एजे, त्याच्या मागे सुद्धा किशोर सरच होते। आणि साळुंखेने जो बनावटी मसाल्यांचा स्कॅम केला होता ना, त्याच्या मागे सुद्धा किशोर सरांचाच हात होता। एजे, आणि आता तर यांनी हद्दच पार केली। त्या दिवशी पार्टीमध्ये आपल्या हॉटेलमधल्या सगळ्या पदार्थांमध्ये पॉइझनस एलिमेंट ऍड करायला सांगितलं। हो, त्याच्यामुळे आज हजारो लोक हॉस्पिटलाइज्ड आहेत, मृत्यूशी लढतायत। आणि हे बघा, हे सगळं ना आम्हाला मॅकने म्हणजे किशोर सरांच्या माणसानेच सांगितलंय। या सगळ्याच्या मागे किशोर सरच आहेत। हो, केलंय मीच केलंय, कारण हे घर, रेस्टॉरंट, हे सगळं माझ्या वडिलांचं आहे। सगळ्यावर माझा हक्क आहे, पण हे सगळे या माणसाने हडप केले। वास्तविक पाहता बाबा गेल्यावर या सगळ्या प्रॉपर्टीवर आम्हा भावंडांची नावं लावायला हवी होती, पण यांनी स्वतःचं नाव लावून घेतलं। आणि आम्ही इथे इतकी वर्ष नोकरासारखी राबत बसलोय। आणि मला हे सगळं सहन नाही झालं, म्हणून मी हे सगळं केलं। आणि एवढंच नाही, आपल्या आई वडिलांचा ऍक्सिडेंट देखील याच माणसाने घडवून आणलाय। त्या रात्री मी सगळं ऐकलं होतं। ऐन वेळी बाबांच्या बरोबर जाणे आणि कॅन्सल केलं म्हणून आईला जावं लागलं। ड्रायव्हर बरोबर असतानाही
गाडी बाबांनी चालवली का? कारण सगळं याने ठरवलं होतं. आणि म्हणूनच ऍक्सिडेंटची केस दाबली आली. माझ्याबद्दल तू असा विचार करतोस किशोर? अरे माझी खात्री आहे तू असाच आहेस. जी चप. खबरदार अभिरामवर असे नीच दर्जाचे आरोप करशील तर याद राख, सत्य काय आहे हे माहित नसताना तू अभिरामवर असे खालच्या दर्जाचे आरोप करतोय. माहित आहे तुला सत्य काय आहे? मी सांगते. आई, बस अभिराम, आज सगळ्यांना सत्य कळलंच पाहिजे. एक आई असून मुलाच्या बाबतीमध्ये कधी वाईट बोलू नये, पण माझ्याकडे आता पर्याय नाही अभिराम. किशोर, तुला काय वाटतं हे सगळं साम्राज्य तुझ्या वडिलांना उभं केलं? खोटं, साफ खोटं. व्यसनी होता तुझा बाप. सतत दारूच्या नशेत असायचा तुझा बाप. त्यानं काहीतरी करावं म्हणून त्याला एक कॅफे उघडून दिला होता, पण तोही त्याला सांभाळता आला नाही. सतत कर्जात बुडत गेला होता तो. बिचारी तुझी आई त्याला समजवण्याचा प्रयत्न करायची, पण दारूच्या नशेपुढे त्याला आपली बायको, आपली पोरं कधीच दिसली नाहीत किशोर, कधीच दिसली नाहीत. त्याचं व्यसन सुटावं ना म्हणून त्याला व्यसनमुक्ती केंद्रातही पाठवलं होतं. उपयोग नाही झाला, पळून आला तो. ज्या दिवशी तो ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी देखील तो नशेत होता. ही गोष्ट खरी आहे. अभिरामला देखील त्यांच्या सोबत जायचं होतं. हाय त्या वेळेला माझ्यामुळे अभिरामला घरी थांबावं लागलं होतं, पण तुझ्या आई बाबांसोबत त्यानं ड्रायव्हर दिला होता. पण ऐके, तो तुझा बाप कसला. रस्त्यात गाडी थांबून तमाशा केला त्यानं आणि ड्रायव्हर कडनं चावी घेतली गाडीची आणि स्वतः गाडी चालवायला लागला. आणि तेव्हा ऍक्सिडेंट